कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। तळोजा MIDC छापा, वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, अल्पवयीन मुलींची सुटका, 3 आरोपी अटकेत। इटलीत बॅन, PFAS कंपनी कोकणात कशी? कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे संतप्त, व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ। पश्चिम घाटात PFAS विरोध, लोटे MIDCतील रसायनांवर आक्षेप, पर्यावरणासाठी तातडीची मागणी, उद्योगमंत्र्यांना दिले निवेदन। पाहुयात सविस्तर वृत्त। तळोजा MIDC परिसरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर नवी मुंबई गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीसह 7 पीडित महिलांची सुटका केली आहे। सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी 2 महिला बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षानं केली आहे। गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर तळोजा MIDC येथील हॉटेल नवनाथ इन लॉजिंग येथे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली। ग्राहकाकडून 2000 रुपये घेऊन महिलांना दाखवून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रात्री 11:58 छापा टाकण्यात आला। या छाप्यात एक अल्पवयीन बांगलादेशी मुलगी आणि 6 पीडित महिला आढळून आल्या। तपासात लॉज मालक वसंत शेट्टी, लॉज मॅनेजर गिरीश विठ्ठल शेट्टी आणि सर्व्हिस बॉय रोशन रामजीत यादव यांनी संगनमत करून हा व्यवसाय चालवला असल्याचं निष्पन्न झालंय। आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता 2023, अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास तळोजा पोलीस ठाणे करत आहेत। इटलीमध्ये बंदी घालण्यात आलेली PFAS रसायन कंपनी कोकणात आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत असून यावरून मोठा संताप व्यक्त केला जातोय। कोकणातील सामाजिक कार्यकर्ते आणि कोकणी रानमाणूस म्हणून ओळखले जाणारे प्रसाद गावडे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। प्रसाद गावडे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून सरकार आणि प्रशासनाला जाब विचारला असून इटलीत पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी घातक ठरलेली कंपनी कोकणात कशी काय आणली जाते असा सवाल उपस्थित केला आहे। सध्या सोशल मीडियावरती एक बातमी जोरदार व्हायरल होते आहे। इटली या देशाने बॅन केलेली कंपनी जी तिथल्या नद्यांमध्ये फॉरेवर केमिकल्स म्हणजे कधीही नष्ट न होणारी रसायनं सोडायची, तिला आपल्या देशामध्ये येण्यासाठी सरकारने परवानगी दिलेली आहे। आणि ही कंपनी कुठे येते माहिती आहे का? या रत्नागिरीतल्या लोटेच्या MIDC मध्ये। पण इथे येणारी ही पहिली केमिकल कंपनी नाही। सरकारने कोकण नावाच्या देवभूमीत लोटे परशुराम नावाची एक नरक भूमी बनवली आहे। गेल्या 30 वर्षात 60 ते 70 केमिकल कंपन्या इथल्या माणसांच्या समृद्ध जीवनात विष कालवत आहेत। केरळच्या पुरानंतर एका पत्रकाराने माधव गाडगीळ सरांना प्रश्न विचारला की कोकणात असा पूर येईल का? तेव्हा गाडगीळ सर म्हणाले होते की कोकणात पाण्याचा पूर येईल की नाही माहिती नाही, पण विषाचा पूर आलेला आहे आणि तो म्हणजे लोटे परशुराम। इथल्या खाडीतला मासा संपला, मच्छीमार संपला, शेती बागायती संपली, जमिनी प्रदूषित झाल्या आणि इथली माणसं कॅन्सर, श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त आहेत। जेव्हा लोकांचे जीव जायला लागलेत, कंपन्यांच्या विरोधात लोकांनी तक्रारी केल्या, तेव्हा ह्या कंपन्यांनी त्यांचं रासायनिक पाणी इथल्या कातळ सड्यांमध्ये खोल बोरिंग मारून त्याच्या आतमध्ये झिरपवलं आणि इथल्या विहिरींना आणि झऱ्यांना सुद्धा काळं रासायनिक पाणी यायला लागलं। आपल्याला जे निवडणुकीला 10-15 हजार रुपये वाटतात, ती ही माणसं वसूल कशी करतात? तर ही अशी कॉन्ट्रॅक्टर सह्याद्रीतल्या नद्यांमध्ये JCB घुसवून कातकऱ्यांची मासेमारी संपवतो आहे। ट्रॉलरवाले खोल समुद्रात मासेमारी करून किनारपट्टीच्या पारंपरिक मासेमारीला संपवत आहेत। दलाल जमिनी विकतो आहे आणि सरकार हे अशा कंपन्यांचं विष कोकणात आयात करून आमचा जीव घेत आहे। कोकणातला माणूस ज्या मुंबईकडे धावतो ती मुंबई आपली राहिली नाही, पण निदान कोकण आपलं गाव तरी आपलं राहायला हवं। हे गाव एकदा संपलं की तुम्हाला पुन्हा मिळणार नाही। आज आपल्या गावाला सिरियसली घेण्याची गरज आहे। गावात आज फक्त म्हातारे शितारे लोक राहिलेले आहेत, पण आज तरुणांनी फक्त हा विषय ट्रेंडिंग मध्ये आहे, इटलीची कंपनी येते आहे म्हणून फक्त व्हिडिओ शेअर करून काही होणार नाही। आपल्याला गावागावांमध्ये असे लढे उभे करायला लागतील। पश्चिम घाटाच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात येणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम MIDC येथे सुरू असलेल्या PFAS या अत्यंत घातक रसायनांचे उत्पादन तातडीनं आणि कायमस्वरूपी बंद करण्यात यावे अशी ठाम मागणी
पत्रकार तसेच पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते अनुज जोशी यांनी केली आहे। याबाबत त्यांनी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन सादर केलंय। या निवेदनात माधव गाडगीळ समिती, कस्तुरी रंगन समिती तसेच महाराष्ट्र शासनाच्या राणे समितीच्या शिफारसींचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय। पश्चिम घाट आणि कोकण परिसर हा पर्यावरणीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असून या ठिकाणी रासायनिक उद्योगांमुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर दीर्घकालीन गंभीर परिणाम होऊ शकतात असा इशारा देण्यात आला। PFAS सारखी रसायने माती, पाणी आणि मानवी शरीरात दीर्घकाळ टिकून राहतात, त्यामुळे भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो असं देखील निवेदनात नमूद करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर लोटे MIDC मधील अशा घातक रसायन उद्योगांवर तातडीने निर्बंध घालावेत अशी मागणी जोर धरते। लोट्यामध्ये कंपनी येत नाही आहे। लोट्यामध्ये जी कंपनी आलेली आहे ऑलरेडी, लक्ष्मी ऑर्गॅनिक नावाची एक कंपनी लोटे MIDC मध्ये सध्या सुरू आहे आणि सोशल मीडियावरून अनेक ठिकाणावरून अशा प्रकारची चर्चा सुरू आहे की PFAS नावाचा जो एक पदार्थ आहे जो प्लास्टिकसारखाच एकदा तयार झाला की कधीही नष्ट होत नाही, कायमस्वरूपीचं रसायन आहे ते, जे एकदा निर्माण झालं की कधी नष्ट होत नाही अशा प्रकारचं रसायन आहे। त्या संदर्भामध्ये वारंवार शासकीय यंत्रणेकडनं सांगितलं जात आहे की अशा प्रकारचा पदार्थ इथे तयार केला जाणार नाही, परंतु ज्या वेळेला सोशल मीडियावरून अशा प्रकारची चर्चा सुरू होती, वेगवेगळे जे नेटिझन्स आहेत ते या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टिप्पण्या करताना किंवा माहिती देताना दिसत होते, त्यावेळेला सत्य जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला। आम्ही कंपनीशी संपर्क साधला, त्यावेळेला अधिकृत कंपनीच्या सूत्रांकडून असं समजलं आहे की त्या पदार्थाची निर्मिती ऑलरेडी मागच्या मार्च नंतर या ठिकाणी सुरू झालेली आहे लोटे MIDC मध्ये आणि त्यांना जी सरकारकडून परवानगी मिळाली आहे त्याच्या 1/3 पदार्थ ते आता सध्या तयार करतात आणि त्याच्यातून निर्माण होणारं जे सांडपाणी कचरा आहे किंवा जे सांडपाणी आहे जे पर्यावरणासाठी घातक असू शकतं त्याची विल्हेवाट ते तळोजा येथे नेऊन त्या पदार्थाची सांडपाण्याची विल्हेवाट लावतात। परंतु वास्तविक अशी परिस्थिती आहे की लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक असे कारखानदार आहेत की ज्यांच्यावर सातत्याने आरोप होत आले की त्यांनी जे सांडपाणी आहे ते रसायन मिश्रित सांडपाणी थेट खाडीमध्ये किंवा नद्यांमध्ये सोडून या ठिकाणी प्रदूषण केलेलं आहे। मग अशा प्रकारचे प्रदूषणाचे आरोप लोटे MIDCतल्या कारखानदारांवर होत असताना आणखी एक अशाच प्रकारचा या ठिकाणी कारखाना किंवा घातक प्रोडक्शन सुरू करावं असे आग्रह सरकारकडून का केला जातो आहे। एका बाजूला सरकार पश्चिम घाट किंवा कोकणातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी माधव गाडगीळ समिती असेल किंवा रंगनाथन समिती असेल किंवा राणे समिती असेल अशा प्रकारच्या समित्या स्थापन करतं आणि त्यांच्या शिफारसी आम्ही अंमलात आणू असं सांगतं, परंतु प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारच्या त्यांच्या शिफारसी ह्या अंमलात आणल्या जात नाही। आज रत्नागिरी जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत, उद्योग मंत्री आहेत, उदय सामंत हे खेडमध्ये आले होते, त्यांना मी निवेदन दिलेलं आहे आणि विनंती केलेली आहे की अशा प्रकारच्या जर काही घटना घडत असतील लोटे MIDCमध्ये तात्काळ थांबवा। हे जे आमचा विरोध हे रासायनिक जे प्रदूषणकारी कारखाने आहेत त्यांना आहे, ज्या PFASचं जे उत्पादन जर सुरू झालेलं असेल तर ते तातडीने बंद केलं गेलं पाहिजे, ते प्रोडक्शन बंद करावं। बाकी अन्य प्रोडक्शन त्यांनी पर्यावरणाचे सर्व नियम पाळून या ठिकाणी करण्यास आमची कोणतीही हरकत नाही आहे, परंतु यापुढे लोटे MIDC असेल किंवा कोकण असेल या ठिकाणी कोणतेही पर्यावरणाला घातक असे प्रकल्प आणू नये। माधव गाडगीळ समिती असेल, रंगनाथन समिती असेल किंवा राणे समिती असेल त्यांनी जे केलेल्या शिफारसी आहेत त्याची काटेकोर अंमलबजावणी राज्य सरकारचे उद्योग मंत्री म्हणून त्यांनी त्या अंमलबजावणीचे आदेश द्यावेत आणि केंद्र सरकारकडून देखील तशा प्रकारचे अंमलबजावणीचे आदेश हे त्यांनी प्राप्त करून घ्यावेत अशी मी त्यांना आज विनंती केलेली आहे। लोटे परशुराम MIDC परिसरात कोणतीही त्रासदायक किंवा प्रदूषणकारी कंपनी सुरू होऊ दिली जाणार नाही अशी ठाम भूमिका राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मांडली आहे। MIDC मधील PFAS रसायन उत्पादन करणाऱ्या कंपनीबाबत वाढत असलेल्या चिंता आणि स्थानिक नागरिकांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे स्पष्ट विधान केलं आहे। मला सोशल मीडियावरच्या आधी सगळ्याच माझ्या हितचिंतकांना एक विनंती करायची आहे की मी राज्याचा उद्योग मंत्री आहे। राज्याचा उद्योग मंत्री असताना त्या कंपनीची मी पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि मी माहिती घेऊन स्पष्ट पद्धतीचं वक्तव्य देखील त्याच्यावर केलेलं आहे की कोकणच्या निसर्गाला डॅमेज करणारं प्रोडक्शन किंवा कोकणच्या जीवनावर परिणाम करणारं प्रोडक्शन जर एखादी इंडस्ट्री लोटे परशुराममध्ये नाही, कोकणाच्या कुठच्याही भागात जर निर्माण होणार असेल तर ती आम्ही व्हायला देणार नाही, नंबर 1। नंबर 2, PFASच्या संदर्भामध्ये जे काय पसरवलं जातं आहे, जे काय बोललं जातं आहे त्याच्यातली वस्तुस्थिती पडताळून बघू। पण तिथे प्रोडक्शन जे सुरू आहे म्हणून सांगितलं जातं ते फ्लोरिनचं प्रोडक्शन सुरू आहे। 1% कमी प्रोडक्शन ट्रायल बेसिसवर ते त्याला क्युरो अल्काईन असं काहीतरी म्हणतात, पर आणि क्युरो अल्काईन असं काहीतरी म्हणतात त्या केमिकलला।
ते त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचं विघटन त्यांनी तळोजामध्ये केलेलं आहे. परंतु याचं बेसिक थॉट काय आमचा शासन म्हणून, तर लोकांच्या जीवनावर परिणाम करणारी एखादी कंपनी जर येत असेल किंवा निसर्गाची वाट लावणारी एखादी कंपनी जर येत असेल त्याला प्रतिबंध आपण करू, ही माझी भूमिका झाली, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून भूमिका झाली. पण याच्यामध्ये केंद्रीय प्रदूषण मंडळाची देखील भूमिका विचारावी लागणार आहे. महाराष्ट्र पोल्युशन बोर्डानं 4 ऑक्टोबरला त्यांना नोटीस दिलेली आहे. त्यांच्याकडनं समाधानकारक किंवा असमाधानकारक उत्तर देखील अजून आलेलं नाही. त्याच्यामुळं कालच मला पर्यावरण विभागाचे जे सदस्य सचिव आहेत, आपले जे कलेक्टर होते MD सिंग, ते व्हिजिट त्या कंपनीला करत आहेत. त्याच्यामुळं कोकणावर परिणाम करणारा प्रकल्प कुठच्याही परिस्थितीमध्ये आम्ही होऊ देणार नाही. ही जी भूमिका इथल्या नागरिकांची आहे ती पूर्ण आम्ही पडताळणी करू, तपासणी करू आणि त्याच्यातनं घातक जर काय असेल तर ते बॅन करू. यासह बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण. आमदार किरण सामंत आणि नामदार उदयजी सामंत आयोजित कधीही न अनुभवलेला भारतातील सर्वात मोठा मराठी लोककलेचा भव्य सोहळा द फोक आख्यान येतोय आपल्या लांजा शहरात रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवायला. थाट ह्यो जुना, खेळ हा नवा, द फोक आख्यान या पहा आणि या ऐतिहासिक सांगीतिक सोहळ्याचे साक्षीदार व्हा. सर्वांसाठी मोफत प्रवेश. दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून पुढे नारकर पटांगण ST डेपो शेजारी लांजा येथे द फोक आख्यान. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. 2 डिसेंबर रोजी महाड नगरपालिकेच्या निवडणूक मतदानाच्या दिवशी अजित पवार राष्ट्रवादी गट आणि शिवसेना गटामध्ये जोरदार राडा झाला. या राड्यात एकमेकांना बेदम मारहाण केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि ते प्रसार माध्यमातून देखील दाखवण्यात आले. त्यामुळे ही घटना सामान्य नागरिकांच्या नजरेसमोर आली. या प्रकरणी महाड शहर पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात परस्पर गुन्हे दाखल केले. याच पार्श्वभूमीवर महाड नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार कार्यक्रम असताना राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आज विकास शेठ आपला नाही आहे. विकासची जी काय वादविवाद झाली, जे काय झालं ते लोक आपल्या अंगावर आले. पोलिसांना पण आमचं सांगणं आहे की आज जे काय झालं आम्ही लोक कोणाच्या अंगावर गेलो नाही, आम्ही कोणाच्या वेगळ्या भागामध्ये गेलो नव्हतो. आमची सगळी पोरं आपला राऊंड मारतात, भेटी घेतात, कार्यकर्त्यांना विचारतात कसं काय मतदान चाललेलं आहे की आपण होऊन कोणाला पाय लावायचा नाही, आपण होऊन कोणाच्या अंगावर जायचं नाही आहे. पण आपल्या अंगावरती आल्यानंतर त्याला शिकावर घेतल्याशिवाय राहायचं नाही. हा शिवसेनेचा काय होता म्हणजे इथं आपल्याकडे संबंध काय त्यांचं इथं वाचता काल होते कुठं, आज आले कुठे आणि भानगडी करायला आले काय. परंतु त्यांचे नेते मंडळींनी त्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या राजापूर नगर परिषद निवडणुकीत अखेर महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे. या निवडणुकीत माजी आमदार हुस्नबानू खलिफे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या, तर विद्यमान आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली महायुतीकडून श्रुती ताम्हणकर यांनी लढत दिली होती. अत्यंत चुरशीच्या आणि अतिटट्टीच्या झालेल्या या निवडणुकीत हुस्नबानू खलिफे यांनी विजय संपादन केला आहे. यासोबतच महाविकास आघाडीचे 10 नगरसेवक देखील निवडून आले आहेत. या विजयामुळे राजापूरच्या राजकारणात मोठा बदल घडल्याचं चित्र पाहायला मिळते. निकाल जाहीर होताच राजापूर काँग्रेस पक्ष कार्यालयात विजयी नगराध्यक्ष हुस्नबानू खलिफे यांचा पुष्पहार देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निरुद्दीन सय्यद, माजी आमदार गणपत कदम, तालुका प्रमुख खामकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताजी कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, राजू सुर्वे यांच्यासह नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होत्या. महाविकास आघाडीचा विजय असो, जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. पेण नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4B मधून शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार भूषण कडू यांनी भरघोस मतांनी विजय मिळवला. त्यांच्या विजयाबद्दल अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी त्यांचे अभिनंदन केले. या निवडणुकीत महायुतीत फूट पडल्यानं शिवसेना शिंदे गटानं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार धनुष्य चिन्हावर
5 उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरली. प्रभाग क्रमांक 4B मधील युवा नेते भूषण कडू यांनी नागरिकांचे प्रश्न सातत्यानं मांडत लोकांशी थेट संपर्क ठेवला. याच कामाची दखल घेत मतदारांनी त्यांना स्पष्ट मताधिक्य दिलं. यावर्षी पेण परिषदेवर शिवसेनेने नगरसेवक पदाचे खाते उघडले असून हा विजय पक्षासाठी महत्त्वाचा मानला जातोय. जो कौल दिला आणि मला जो विजयाचा घोडदौड पहिला झेंडा लावायची जी संधी दिली मला या जनतेने, त्यांचा पहिले मी आभार मानतो. आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याचा मी सार्थक करून दाखवलं. आज पेणमध्ये प्रभाग 4 मधून माझी उमेदवारी त्यांनी डिक्लेअर केली. ती निवडणूक दिल्यानंतर जो धनुष्यबाण चिन्ह घेऊन मी जो लढलो आणि त्याचं हे फळ मिळालं. आता खऱ्या अर्थाने जर मी नगरसेवक नाही तर माझी ही जनता नगरसेवक झालेली आहे आणि मी त्यांचा सेवक झालेलो आहे आणि ते सांगतील तसं मी करणार आहे आणि नक्कीच पेणमध्ये शिवसेना वाढीचा प्रयत्न करणार. पेण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठी झालेली निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. 21 डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत भारतीय जनता पार्टीची ताकद अधिक असल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळालं. विशेषतः अतिमहत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक 7A मधील नगरसेवक पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या प्रभागातून भाजपच्या आफरीन मुदस्सीर अखवारे यांनी 1081 मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला. त्यासोबत तगडे आव्हान म्हणून उभ्या असलेल्या मुस्कान जटाम यांना 625 मते मिळाली. मात्र मोठ्या मतांच्या फरकानं मुस्कान जटाम यांचा पराभव करत आफरीन अखवारे यांनी भाजपचा झेंडा पेण नगरपालिकेवर फडकवला. या विजयामुळे पेण नगरपालिकेतील राजकीय समीकरणांमध्ये भाजपची ताकद वाढल्याचं चित्र आहे आणि आफरीन अखवारे यांच्या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून हा निकाल पक्षासाठी महत्त्वपूर्ण मानला जातोय. पेण नगरपालिका निवडणुकीत अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या झालेल्या लढतीत प्रभाग क्रमांक 2 मधून प्रवीण पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला. आम्ही पेणकर विकास आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरलेल्या प्रवीण पाटील यांनी सर्व विरोधकांना चारी मुंड्याचित करत 1097 मते मिळवून 118 मतांनी विजय संपादन केला. गेल्या 8-9 वर्षांपासून सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी प्रवीण पाटील सातत्यानं झटत होते. अन्यायाविरुद्ध उभं राहणं, अडचणीत सापडलेल्या नागरिकांना मदत करणं, लग्न, जन्म, मृत्यू किंवा दवाखान्यातील प्रसंगात स्वतः हजर राहून आधार देणं ही त्यांची ओळख आहे. उच्च शिक्षित इंजिनियर असलेले प्रवीण पाटील साधेपणा, सेवाभाव, स्वच्छ प्रतिमा आणि मनमिळावू स्वभावामुळे पेणकरांच्या मनात घर करून आहेत. पुढील 5 वर्षात जनतेला दिलेला शब्द प्रामाणिकपणे पूर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. सर्वप्रथम मी जनतेचे पहिल्यांदा अगदी मनापासून आभार मानतो. कारण माझी ही शक्ती जी होती ती माझा भाऊ आणि माझे कीर्तिशेठ बापना, माझे सगळे सहकारी, जनता यांनी मला जी ताकद दिली त्या ताकदीवर मी आज आहे. ताकद ह्यांची धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. मला जनशक्तीने विजय करून दिलेला आहे. जनता जनार्दन त्यांचे मी कायम ऋणी राहीन आणि त्यांच्यासाठी जास्तीत जास्त मला जे काय काम करता येईल ते मी करेन, अहोरात्र काम करेन. एवढंच मी सांगू इच्छितो. पुन्हा एकदा जनतेचे आभार मानतो आणि माझ्या पत्रकार बंधूंचे पण मी आज आभार मानतो की त्यांनी मला खूप मदत सहकार्य केलं. त्याबद्दल मी माझ्या अगदी सहकाऱ्यांचे आणि सगळ्या वतीने माझ्या वॉर्डचे सगळ्यांचे आभार मानतो. जनता जनार्दन, जनतेने मला हा कौल दिला आहे आणि जनतेने धनशक्तीला डावलले आणि जनशक्ती सांभाळले. त्यांच्यासमोर बीजेपीचे खासदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा, जिल्हा परिषद सदस्य असे सर्व म्हणजे गावचे सरपंच, पंचकृषीतले बीजेपीचे सर्व पदाधिकारी माझ्या अगेन्स्ट असताना मला जनतेने उचलून धरलं आणि जनतेने मला हा विजय दिला. त्याबद्दल मी जनतेचे आभार मानतो. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.